काय नाही, पिऊ आता मोठी झाली आहे, ती बंडखोर होत चालली आहे ना. हो, आगाऊ पण झालीये. अरे उलट पण बोलते ती. आई तू समजून घे, पिऊ आता मोठी होते, तिच्या बरोबरच्या तिच्या मैत्रिणी, त्यांचं वागणं, तिचं वागणं, हे सगळं आता हळूहळू बदलत आहे. उगाच मी तिला काही बोललो, तिने काही बरं वाईट केलं, नको ना, कशाला. म्हणून काय सैल सोडणार आहेस तिला? उद्या आई सारखी कोणाचा हात धरून पळून गेली मग? मी आहे ना. तुला काय वाटतं मी हे असं होऊ देईन? काय ना, काही गोष्टी उघड उघड असा विरोध करून साध्य होत नाहीत, त्या हुशारीनं हाताळाव्या लागतात, कळलं ना. आता तू एवढा विचार केलायस मग हरकत नाही, पण हल्लीच्या मुलींच्या नाकात व्यसन घातलं पाहिजे, नाहीतर आपलं नाक केव्हा कापतील ना ते सांगू शकत नाही. बाबा तुम्ही इकडे आहात, माझं तुमच्याकडे काम होतं. बोल ना. ऍक्च्युली आमच्या स्कूलमध्ये पिकनिक जाते. अरे मग जा ना, बाबाला काय विचारतो, जा जा ना. मला माहिती होतं तू आणि बाबा मला नाही म्हणणार नाही. बाबा द्या 15,000 रुपये. 15,000? अरे मागतो तर दे ना, एकच नातू आहे माझा, दे, त्याला नाराज करू नकोस हा, दे. 15,000 नाही आहेत माझ्याकडे आता, सध्या तंगी चालू आहे. अरे हो, सगळं होईल चांगलं. तुझ्याकडे नसतील ना तर मी देते अर्धे, पण देऊन टाक त्याला. बाबा माझ्या स्कूलचं हे शेवटचं वर्ष आहे, माझे सगळे मित्र चाललेत, मला पण जायचंय. हो जा बाळा, तू जा, बाबा देतील ना तुला पैसे, जा 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 जा. आय लव्ह यू आजी. लो टू टू टू. चल मी तुला खायला देते. आई नाही, माझं एवढंच म्हणणं आहे की तू ना हे टू 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 करून लाडवून ठेवलंयस त्याला. हे बघ, वंशाचा दिवा आहे तो, आत्ताच त्याचे लाड केले ना तर पुढे जाऊन विचारेल तुला, कळलं? बाबांच्या विलचं वाचन झालं असतं तर माझ्या हातात सगळे अधिकार आले असते, चुटकी सरशी सगळ्यांची देणी फेडली असते मी. पण हे पटवर्धन वकील बाहेर गावी जाऊन बसलेत, तिने माझे वांदे केलेत. ऑफिसला गेल्यानंतर यांना एक फोन करायला हवा. अवी, मी तुमच्या सगळ्या गोष्टी काढून ठेवल्यात. दिसतंय ते. तुम्ही पिहूला दिल्लीला जायला परवानगी दिलीत, मला खूप आनंद झाले, खरंच थँक्यू. नाही, त्याची काही गरज नाही. नाही अवी, तुम्हाला माहित नाही, पिहूचं सिलेक्शन झालं ना तेव्हापासून ती खूप डिस्टर्ब होती. तिला वाटलं तुम्ही तिला जाऊ देताय की नाही, पण तुम्ही हो म्हणालात. मला पूर्वीचे अविनाश आठवले, प्रत्येक गोष्टीत मला प्रोत्साहन देणारे, मला समजून घेणारे. आता देत नाही का प्रोत्साहन मी? आता नाही का समजून घेत मी? एक काम कर, पिऊला जाऊन सांगते कॅन्सल झालंय म्हणा सगळं. नाही नाही अवी, मला तसं म्हणायचं नव्हतं हो. तुला काय म्हणायचंय काय नाही, या गोष्टीला माझ्या लेखी शून्य व्हॅल्यू आहे माझ्या आयुष्यात, माहिती ना. सॉरी सॉरी, चुकलं माझं. तुम्ही प्लीज शांत व्हा, मी डबा आणते. माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाहीये. पिहूला मी दिल्लीला जायची परमिशन दिली म्हणजे एवढं हुरळून जाण्यासारखं काही नाहीये. तिची जबाबदारी आहे तुझ्यावर. आणि जर तिथे काही 19-20 झालं, तिचं जरी काही चुकलं ना तरी तुझे खैर नाही. आणि हेच याच शब्दात तिला जाऊन बजावायचं. काय? हा, जगात काहीही शक्य आहे. अगं, एक वेळ कारल्याच्या वेलीला गोड कारले लागतील, पण सासू नावाची व्यक्ती कधीच बदलणार नाही. सासू म्हणजे नुसती कटकट
सूचना आणि खवचट बोलणं. काय सीमा वहिनी, आई बाहेर गेली म्हटल्यावर तिची जागा चालवतेस वाटतं. कसं आहे ना, मी तुमच्या आईसारखी नाहीये. मी सोबर मालिका बघते आणि तशीच वागते. तुमची आई खुनशी मालिका बघतात आणि उच्चाद मांडतात. ये आई, अगदी परफेक्ट टाइमवर आलेली आहेस. ये तुझेच गुणगान गात होती. मग कौतुक करा नाही तर माझ्या नावाने बोट मोडा, मला काही फरक पडत नाही. आणि हे काय आणलंच? परत समोसे आणलेस? माझ्या पैशाचे आणले, मला कोणाची भीती आहे की काय? पण तुलाच परत त्रास होतो ना, त्यासाठी बोलते मी. ऍसिडिटी कोणाला होते? या वयात मला चमचमीत खावंसं वाटतं. तू माझ्या वयाची झालीस ना, मग कळेल तुला. अगं तुझ्या वयाची व्हायच्यात माझं लग्न व्हायला हवंय, आहे ना लक्षात? तुम्हा सगळ्यांना काय, तुम्ही सगळे आपल्या आपल्या लाईफ मध्ये बिझी. आहे का कोणाचं लक्ष आहे माझ्याकडे? पडली कोणाला माझी? तुझी नोकरी काय कमी आहे आणि अपेक्षा पण भरपूर आहेत. ते सगळे जरा कमी कर, आत्ता स्थळ येतील. अगं अपेक्षा मोठमोठ्या ठेवल्या ना तरच रिझल्ट चांगले मिळतात. नाहीतर कोणाशीही लग्न केलं आणि घरात आणलं की काय होतं, ह्याचं उदाहरण आहे ना आपल्याकडे. आई आई तुम्ही समोसा का खाताय? परवाच तुम्हाला पित्ताचा त्रास झाला होता ना? ते दर टाक बाहेर. तुझीच नजर लागते मला, म्हणून मला त्रास होतो. आई असं करू नका, तुम्हाला खरंच त्रास होतो. मग अविनची धावपळ होते. आईचा जीव आहे माझ्यावर, म्हणून तुझ्या पोटात दुखतं. मी त्याची आई आहे, आई. माझा नंबर पहिलाच असणार. ए आई, काहीही बोलू नकोस हा. अनुवहिनी बरोबरच बोलते. नाही ते सगळं तिला निस्तरायला लागतं. तुला काय हिचा पुळका? काहीतरी ठापायचं असणार, दुसरं काय. वहिनी बास हा. आणि अनुवहिनी मला तिच्या सगळ्या वस्तू एकदम प्रेमाने देते. हो ना अनुवहिनी? आणि आई, आम्ही सगळे ना तुझ्या चांगल्यासाठीच सांगतोय. जाऊ दे. अनुवहिनी, मी काय म्हणते, तू तर श्रीमंत घरची आहेस ना, मग तुझ्या फॅमिलीमध्ये नाहीये का असं एखादा मुलगा? म्हणजे बघत का नाहीस तू? मला चालेल. आत्ता आली मुद्द्यावर. तुम्हाला कसा मुलगा हवाय? माझ्या फार एक्सपेक्टेशन्स नाहीयेत, पण ना मला सुपर रिच हवा. म्हणजे एज चालेल मोठं,